Hello everyone guys, my name is Sujit and you are watching Best Writing with Sujit. तर आज आपण पाहणार आहोत चवदार तळे सत्याग्रह. चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने तुम्ही आम्ही अमर होऊ अशातला भाग नाही. आज पावे तो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो, तरी तुम्ही आम्ही काही मेलो नव्हतो. चवदार तळ्यावर जायचे ते केवळ तळ्याचे पाणी पिण्याकरिता नाही, इतरांप्रमाणे आम्हीही माणसे आहोत हे सिद्ध करण्याकरिताच. त्या तळ्यावर आपल्याला जायचे आहे, असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना उपस्थितांना उद्देशून हे त्यांनी भाषण केले होते. महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह 20 मार्च 1927 रोजी झाला. त्यानंतर हा दिवस समता दिन तसेच सामाजिक सबलीकरण दिन म्हणूनही साजरा केला जातो. महाड हे कोकणातील शहर या सत्याग्रहासाठी निवडले गेले, कारण उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्व ती तयारी दाखवली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या सत्याग्रहाला पाठबळ देण्यासाठी सक्रिय सहभागी झाले ते विनायक चित्रे, गंगाधर नीलकंठ सहस्त्रबुद्धे, सुरेंद्रनाथ टिपणीस यांच्यासोबतच अन्य पुरोगामी सामाजिक कार्यकर्तेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत मदत करण्यासाठी या सत्याग्रहात उतरले होते. सार्वजनिक ठिकाणे अस्पृश्यांसाठी खुली. महाड नगरपालिकेचे प्रमुख सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी 1927 मध्ये महाड नगरपालिकेचे प्रमुख सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी 1927 मध्ये स्वतः नगरपालिकेचे प्रमुख म्हणून त्यांनी सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सभा घेण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली आणि सर्वजण चवदार तळ्याकडे गेले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात प्रथम त्या तळ्यामधील पाणी प्यायले आणि त्यानंतर जमलेल्या सर्वजणांनी तळ्याचे पाणी पिले. त्यावेळी म्हणजे 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सत्याग्रहासाठी महिला आणि पुरुष मिळून अशी 5000 माणसं त्या काळी उपस्थित होती असा संदर्भ दिला जातो. एक महत्त्वाचा लढा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा रायगड जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला, तो दिवस म्हणजे समता दिन आणि सामाजिक सबलीकरण दिन म्हणून ओळखला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला माणूस म्हणून जगता यावे यासाठी पीडितांच्या हक्कांसाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी आजन्म लढा दिला. त्या सामाजिक लढ्यातील एक महत्त्वाचा लढा म्हणजे चवदार सत्याग्रहाचा लढा, हक्कांसाठी आयुष्यभर लढा. या लढ्याला इतिहासात यामुळे महत्त्वाचे स्थान आहे, कारण जनावरांपेक्षा हीन पद्धतीची वागणूक ही दलित समाजाला दिली जात होती. गावाकुसाबाहेरच जिनं दलितांशिवाय कुणाच्याच वाट्याला आलं नव्हतं, कारण त्यांचा जन्म एका विशिष्ट जातीत झाला होता. वर्षानुवर्ष अन्याय सहन करणाऱ्या या समाजाला मुक्त करणे गरजेचे होते. म्हणून यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या न्याय हक्कांसाठी आयुष्यभर लढा दिला, संघर्ष पाण्यासाठी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यावेळच्या आपल्या भाषणात म्हणतात की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे, कारण त्या काळी उच्चवर्णीयांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, गुलामगिरी आणि निसर्गाची देणगी असणारे पाणीही अस्पृश्यांना पिण्याचा किंवा सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा अधिकार नव्हता. भारतात असणाऱ्या जातीव्यवस्थेमुळे अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळे ठेवण्यात आले. पिण्याच्या पाण्याचा हक्क नाकारण्यात तर आलाच, पण दलितांचा मुख्य रस्त्यावरून चालण्यास देखील त्या काळी मनाई करण्यात आली. मानवतावादाच्या दृष्टिकोनातूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी मानवी हक्कांसाठी लढा कायम ठेवला. धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न. दलितांसाठी अस्पृश्यतेचं जिनं भारतात सर्वत्र होतंच, मात्र त्या काळी म्हणजेच 1923 साली मुंबई कायदेमंडळाने एक महत्त्वाचा निर्णय पारित केला.
त्यामध्ये म्हटले होते की सरकारी खर्चाने बांधलेल्या आणि सुस्थितीत ठेवलेल्या सर्व मालमत्तेवर सर्वांना म्हणजेच अस्पृश्यांनाही हक्क असणार आहे. त्यानंतर महाड नगरपालिकेने जानेवारी 1924 रोजी या कायद्याची अंमलबजावणी करणारा निर्णय पारित करण्यात आला. मात्र या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे या सत्याग्रहासाठी उच्च जातीय हिंदूंनी हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न चालू केले. नंतरच्या काळात पूर्णपणे यशस्वी. महाड चवदार तळ्याचे आंदोलन देखील नंतरच्या काळात पूर्णपणे यशस्वी झाले असल्याचा संदर्भ येथील इतिहास देतो. म्हणून भारतीय राज्यघटनेनुसार आणि कलम 17 प्रमाणे अस्पृश्यतेचे पालन करणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. घटनेच्या समतेच्या अधिकारामध्ये मंदिर, पानवठे, उपहारगृहे सर्वांसाठी मुक्त करण्यात आली. जातीवरून कुणाला अडवल्यास तो गुन्हा ठरविण्यात आला. सामाजिक सुधारणेचा लढा. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह सामाजिक समता आणि सामाजिक न्यायासाठी होता. तो एकच वेळी सामाजिक सुधारणेचा लढा होता आणि सामाजिक धर्म सुधारणेचाही लढा होता. याबाबत चे विस्तृत लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत भारतमधील लेखांतून केलेले आहे. तर मित्रांनो, हा होता चवदार तळे सत्याग्रह. तुम्हाला जर ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.